आज उद्या परवा या तिघांची बॅगा बघा, आमच्या बॅगेत काही नाही हो, मारी बिस्किट आणि खारी बिस्किट हेच दाखवणार ते. मग त्या एवढ्या कपड्यांच्या बॅगा, माझी काल कपड्याची बॅग त्यांनी तपासली, किती होते माझे कपडे. ती एक एक दिवसाची ती, कारण हेलिकॉप्टरमधनं, यांच्या हेलिकॉप्टरमधनं केवढ्या बॅगा उतरल्या, केवढ्या बॅगा उतरल्या. म्हणजे ते नाटक होतं, आताही नाटक होईल असं तुम्ही आता नाटक करणार ते बघा तुम्ही. येत्या काही दिवसात तुम्ही लिहून ठेवा, आमच्याही बॅगा तपासल्या जातात, लोकशाही काय कायद्यासमोर सगळे समान. नाही, लाडकी बहीण मधात अडचणीची ठरत नाहीये याच्यात. अजिबात नाहीये, त्यांना अडचणीची ठरते, कारण त्यांचं नाटक, त्यांचे जे वक्तव्य आहेत ते बघा ना. काल परवाकडे त्यांचा तो महाडिक बोललाय, म्हणजे ते महिलांना नोकर समजायला लागले. आता 1500 रुपये दरमहा त्यांना नोकरीला ठेवल्यासारखं ते वागायला लागलेत. ही भावना त्यांची स्वच्छ नाहीये. आणि अशी भाऊ जेव्हा बहिणीला काही ओवाळणी देतो, तिची जाहिरात करतो का तो? जाहिरात करणार कसा भाऊ असतो? लोकसभेत जे मवियाला यश मिळालं होतं त्यात एक मुस्लिम मतं होती. आता ती मुस्लिम मतं मवियाला मिळाली, शिवसेनेला मिळाली. त्यामुळे आता जेव्हा विधानसभा आली, त्यामुळे त्या मतांवरून टार्गेट तुम्हाला करण्यात येतं. मी फक्त एक बाईट दाखवतो फडणवीसांचा तुम्हाला, तो फक्त तुम्ही कालचा आहे ना? कालचा आहे. अहो नका ओरडू लावू, त्याच्याविषयी ते काय बोलले ते बोलून टाका पटकन. हे असं हे नको मला. किती वेळा रेखणार? नाही थांब. हा, ह्यांचे मशिदीतले फोटो मी दाखवू. ह्यांचे अगदी मशिदीत जाऊन किंवा इतर ठिकाणी जाऊन त्यांच्या टोप्या घालून एकमेकाला घास भरवतानाचे फोटो दाखवू. मोहन भागवत जामा मशिदीत गेलेल्याचे फोटो दाखवू. मोदी मशिदीत गेल्याचे फोटो दाखवू. तुम्ही एकदा जाहीर करा की तुम्हाला मुसलमान नकोत, आणि तुमच्या पक्षात जेवढे मुसलमान आहेत तेवढे काढून टाका. चला, माझं जाहीर आव्हान आहे. आणि त्यांच्याकडे सुद्धा जे कोणी मंत्री बिंत्री कोण असतील त्यांना सगळ्यांना काढून टाका. तुम्ही जाहीर करा ना. जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी जाहीर करा की या देशात मुसलमानांनी राहता कामा नये, भाजपने जाहीर करावं. बरं, ते तर सोडा, ते तर सोडा. हे जनाब बिना बोलतं ते सोडा. मोदींवरती काय कारवाई केली हो? नवाज शरीफचा केक खाल्ल्यावर का त्यांना काढून टाकलं नाही पक्षातून? किंवा पंतप्रधान पदाचा राजीनामा का नाही घेतला? देशाच्या दुश्मनाचा केक वाढदिवसाचा जाऊन कापतायत, मोदींचा राजीनामा का नाही घेतला? आणि मोदींवरती शिस्तभंगाची कारवाई भाजपाने का नाही केली? आता कसं आहे माहिती आहे का, हा जो आरोप आहे याच्यातला की हिंदू हृदय सम्राटांच्या समोर जनाब लावलं, हा आरोप आता हे नाही, हे राज ठाकरे करायला लागले. म्हणजे राज ठाकरेंचं मी मागे तर त्यांना हाज ठाकरे लोक बोलत होती, कारण त्यांनी हाजला जाणाऱ्या यात्रेकरूंचं सुविधा वाढवा म्हणून केलं, म्हणून त्यांना अनेक जण ते, आणि त्यांनी पण टोपी घातली होती. आता लोकांना टोप्या घालतायत. त्यांना तर हाज ठाकरे बोलले होते लोक तेव्हा. ते जे आरोप ते जे आरोप लावतात बघा, एक गोष्ट नक्की की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचं एक वाक्य मला असं दाखवा की या देशातले सगळे मुसलमान गुन्हेगार आहेत. आता कसं आहे माहिती आहे का, हा जो आरोप आहे याच्यातला की हिंदू हृदय सम्राटांच्या समोर जनाब लावलं, हा आरोप आता हे नाही, हे राज ठाकरे करायला लागले. म्हणजे राज ठाकरेंचं मी मागे तर त्यांना हाज ठाकरे लोक बोलत होती, कारण त्यांनी हाजला जाणाऱ्या यात्रेकरूंचं सुविधा वाढवा म्हणून केलं, म्हणून त्यांना अनेक जण ते, आणि त्यांनी पण टोपी घातली होती. आता लोकांना टोप्या घालतायत. त्यांना तर हाज ठाकरे बोलले होते लोक तेव्हा. ते जे आरोप लावतात. बघा, एक गोष्ट नक्की की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचं एक वाक्य मला असं दाखवा की या देशातले सगळे मुसलमान गुन्हेगार आहेत. मुद्दा फक्त देशप्रेमी आणि देशद्रोही. आता देवेंद्रना मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. नवाब मलिक बद्दल तुमची भूमिका नेमकी काय आहे? कारण नवाब मलिक माझ्या मंत्रिमंडळात माझे सहकारी होते. त्यांना यांनी सगळं नाटक केलं. दाऊदचा साथीदार म्हणून ह्याला तुरुंगात टाकलं. हे तिकडे गेल्यानंतर दाऊदचा गुन्हेगार बाहेर आला. आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतोय. नागपूरच्या अधिवेशनात 2 उपमुख्यमंत्री देवेंद्र आणि अजित पवार असे मांडीला मांडी लावून बसतात, तरी सुद्धा यांना पत्र लिहावं लागतं की हे योग्य नाही होय बरे, हे ठीक नव्हे बरे. आता अजित पवारांनी सांगितले की हा माझा अधिकृत उमेदवार आहे. काय करणार देवेंद्र फडणवीस? युती का नाही तोडत?
ते बोलतात ना, त्यांचा आम्ही प्रचार नाही करणार, आम्ही अरे समोर प्रचार नाही, पण किती नालायक पण आहे. हा. निवडून आल्यानंतर सोबत घेणारच की नाही? सांगा ना की आमचा संबंध नाही, उद्या सत्ता समजा येणार नाहीच, पण एक माणूस कमी असला तरी आम्ही नवाब मलिकना घेणार नाही, त्यांनी जाहीर करावं. हा काय फालतूपण आहे. अच्छा, त्याच्या ते नकली संतान बोलतात हे तर तुम्ही बोलले होते मध्ये. आता मी तुम्हाला एक बाईट दाखवतो. अमित शहा इथे येऊन तुम्हाला 5-5 प्रश्न विचारतात. मी त्यांना नाही, हे प्रश्न जे आहेत ना, हा. ह्याचा आजच्या निवडणुकीशी शेतकरी जो आत्महत्या करतोय त्याच्याशी अमित शहाचा काय संबंध आहे? हाय बघा. 370 हटाने की विरोध करने वालों के साथ हा, एक मिनिट थांबा. पॉज करा. हा. 370 कलम हटवताना हा. शिवसेनेनी त्यांना पाठिंबा दिला होता. हे जर ते विसरले असतील तर त्यांनी अमिताभ बच्चन किंवा महाभृंगराज किंवा ब्राह्मी तेल डोक्याला लावावं की त्यांची बुद्धी ही तैलबुद्धी राहील. आणि त्याच्या पुढे मला सांगतो, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, दुधाला भाव नाही, हा, शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे, बेरोजगार झालेला आहे, सगळे उद्योग गुजरातला का नेत आहेत ह्याचं उत्तर त्यांनी द्यावं. पण हे सगळे जे जीवन मरणाचे प्रश्न आहे त्याचा 370 कलमाशी संबंध काय? काय संबंध? 370 कलम हटवलं, तुम्हाला रोजगार मिळाला? 370 कलम हटवलं, तुमचा शेतमालाला भाव मिळाला? 370 कलम हटवलं, तुमच्या मुलामुलींची लग्न होत आहेत? 370 कलम हे काश्मीरसाठी योग्य आहे. आणि ज्या वेळेला मोदी आणि शहा या नावाची माणसं या भूतलावरती अस्तित्वात आहेत, अमित शहा आणि नरेंद्र मोदी, हेही जगाला माहिती नव्हतं. त्यावेळेला काश्मीरमध्ये जे हिंदू पंडितांवरती अत्याचार होत होते तेव्हा एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते. त्यांनी काश्मीरी पंडितांना महाराष्ट्रामध्ये आसरा दिलेला. या लोकांना काय माहिती आहे की मागच्या वेळेस आपण इथे बसलो होतो, ठीक आहे, त्यावेळेस आपलं बोलणं झालं होतं बाळासाहेबांच्या खोलीत काय झालं. म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण मी त्यावेळेसही बोललो होतो की बदललं तर त्या खोलीतून बदललं असं सगळ्यांचं मत आहे. की तिथे काय झालं हे कोणाला कळालं नाही, 2 जण होते, पण ते अजूनही पुन्हा तोच मुद्दा यायला लागला. आता तर राज ठाकरेही बोलायला लागले की त्या खोलीत काय झालं होतं. नाही, मी बघा भाजपच्या ए टीम, बी टीम, सी टीम, डी टीम, वाय टीम, झेड टीम ह्याच्याबद्दल काही बोलत नाही. जे महाराष्ट्राला लुटणाऱ्यांना मदत करतायत त्यांना मी त्यांच्याबद्दल अजिबात काही बोलणार नाही. म्हणजे कधी बिन शर्ट कधी इन शर्ट असे पाठिंबा देत आहेत त्यांच्याबद्दल मी काय बोलणार नाही. त्यांचे तर उमेदवार उभे आहेत ना, म्हणजे ते कशी मदत करतात. म्हणूनच ना बिन शर्ट इन शर्ट हा मी शब्द वापरलाय ज्याचं त्याला समजेल. म्हणजे भाजप महाराष्ट्राच्या लुटारून विरुद्धची मतं फोडायची आणि भाजपच्या लुटारूंना मदत करायची हे ज्यांचं जीवन कार्य आहे त्यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही. म्हणजे तुमचे मराठी मतात ती विभागणी होईल असं तुमच्या बोलण्याचा अर्थ आहे. करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे जो होणार नाही, कारण आता लोक पिसाळून उठलेली आहेत.